समजा आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अगदी काळजीपूर्वक पाणी गाळून घेतोय. ते मस्तपैकी उकळून एका अत्यंत स्वच्छ अशा भांड्यात साठवून ठेवतोय. सगळं काही अगदी परफेक्ट आहे असं आपल्याला वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की या स्वच्छतेच्या आणि सुरक्षिततेच्या प्रयत्नात आपण कदाचित नकळतपणे आपल्याच घरात एका जीवघेण्या शत्रूला आमंत्रण देत असू शकतो? हो. आणि हाच तो सर्वात मोठा आणि अत्यंत धोकादायक असा गैरसमज आहे, जो आजच्या या सखोल चर्चेत आपल्याला मोडून काढायचा आहे. अगदी बरोबर. आज आपण एका अशा शत्रूबद्दल बोलणार आहोत ज्याला घाण, सांडपाणी किंवा चिखल अजिबात आवडत नाही. त्याला लागतं तुमचं आणि माझं अगदी स्वच्छ पिण्याचं पाणी. आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणाचा जो आधार आहे तो म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद यांनी जारी केलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पत्रक. नक्कीच. आणि हे पत्रक डेंग्यू, हिवताप म्हणजे ज्याला आपण मलेरिया म्हणतो आणि चिकनगुनिया या आजारांच्या प्रतिबंधावर खूप चांगला प्रकाश टाकतं. आपण आज ही चर्चा करत आहोत कारण आता अवघ्या 3 दिवसांवर म्हणजेच 25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिवस आहे. हो, आणि त्यानंतर लगेचच 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवससुद्धा येत आहे. त्यामुळे या धोक्यांबद्दल जागरूक होण्याची हीच ती योग्य वेळ आहे. अगदी. दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या पत्रकातून एक गोष्ट खूप स्पष्ट होते, ती म्हणजे या आजारांशी लढण्याची सुरुवात रुग्णालयातून अजिबात होत नाही. ती सुरुवात होते आपल्या घरातून, आपल्या स्वयंपाकघरातून आणि आपल्या अंगणातून. खरंच. पण एक मिनिट, मला इथेच एक गोष्ट आधी समजून घ्यायची आहे. म्हणजे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय, की डास म्हणजे गटार, साचलेली डबकी किंवा घाण पाणी. बरोबर. मग हे डेंग्यू किंवा चिकनगुनिया पसरवणारे डास अचानक असे सोफिस्टिकेटेड कसे झाले? म्हणजे त्यांना अंडी घालण्यासाठी चक्क स्वच्छ पाणीच लागतं. यामागे नक्की काय विज्ञान आहे? बरं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं त्यांच्या उत्क्रांतीकडे पाहावं लागेल. डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवणारे जे एडिस इजिप्ती डास आहेत ना, त्यांनी गेल्या हजारो वर्षात माणसांच्या वस्त्यांसोबत स्वतःला बदललेलं आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी स्वतःला माणसांच्या सोयीनुसार जुळवून घेतले तर? हो ना, जंगलातून येऊन त्यांनी माणसांच्या आसपास राहायला सुरुवात केली. आता माणसाला तर स्वच्छ पाणी लागतं आणि जर माणसांचंच रक्त पिऊन जगायचं असेल तर त्या स्वच्छ पाण्याशी जुळवून घेणं त्यांना भाग होतं. बापरे! म्हणजे ही तर एक अत्यंत हुशार जैविक रणनीती आहे. अगदी. आणि यामागे आणखी एक कारण आहे, स्वच्छ पाण्यात इतर शिकारी जीवजंतू नसतात. म्हणजे बघा, गटाराच्या पाण्यात अनेक सूक्ष्मजीव, बेडूक किंवा इतर मोठे कीटक असतात, जे या डासांच्या अळ्यांना सहज खाऊ शकतील. हो, बरोबर आहे. पण तुमच्या आमच्या घरातल्या स्वच्छ पाण्याच्या हौदात या डासांच्या अळ्यांना कोणताही नैसर्गिक धोका नसतो. त्यामुळे त्यांच्या पिल्लांसाठी हे एक अतिशय सुरक्षित पाळणाघरच बनून जातं. अंगावर काटा येतोय हे ऐकून. म्हणजेच तसं बघायला गेलं तर आपण जेवढी जास्त स्वच्छता ठेवतोय आणि पाणी साठवून चुकून उघडं सोडतोय, तेवढा आपण त्यांच्या वाढीसाठी एक सुरक्षित स्वर्ग निर्माण करतोय. दुर्दैवाने हो. या दौलताबाद केंद्राच्या पत्रकात यांच्या उत्पत्तीचे 4 टप्पे दिले आहेत. अंडी, अळी, कोश आणि पूर्ण वाढ झालेला डास. हे 4 टप्पे म्हणजे आपल्याच घरात टिकटिक करणाऱ्या एखाद्या टाईम बॉम्बसारखे आहेत. पण हे नक्की कसं घडतं? ही रातोरात घडणारी प्रक्रिया आहे का? नाही, नाही. ही रातोरात घडणारी प्रक्रिया अजिबात नाही. आणि खरं सांगायचं तर तिथेच आपली एक मोठी संधी दडलेली आहे. साधारणपणे हा संपूर्ण प्रवास पूर्ण व्हायला 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. अच्छा, 7 ते 10 दिवस. हो. मादी डास पाण्याच्या पृष्ठभागालगत म्हणजे भांड्याच्या कडांवर अंडी घालते. जेव्हा पाण्याची पातळी वाढते आणि पाण्याचा स्पर्शही अंड्यांना होतो, तेव्हा त्यातून अळी किंवा ज्याला आपण लार्वा म्हणतो ते बाहेर येतात. बरं. या अळ्या पाण्यात पोहतात आणि पाण्यातील अत्यंत सूक्ष्म घटक खाऊन जगतात. त्यानंतर त्यांचा कोश म्हणजेच प्युपा तयार होतो. या टप्प्यात ते काहीही खात नाहीत, फक्त स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. आणि शेवटी त्या कोशाचं आवरण फाडून एक पूर्ण वाढ झालेला डास बाहेर पडतो आणि उडून जातो. पण इथे मला एक प्रश्न पडलाय. जर त्या भांड्यात पाणीच नसेल, तर ती अंडी नष्ट होतात का? कारण बऱ्याचदा आपण पाण्याची भांडी नुसती रिकामी करून तशीच कोपऱ्यात ठेवतो. हां, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि कसं आहे, याचं उत्तर खूप धक्कादायक आहे. ह्या डासांची अंडी कोरड्या अवस्थेतही कित्येक महिने जिवंत राहू शकतात. काय सांगते? कित्येक महिने? हो, ती भांड्याच्या कडांना अगदी घट्ट चिकटून राहतात.
तुम्ही नुसतं पाणी ओतून दिलं तरी ती अंडी मरत नाहीत. जेव्हा कधी त्या भांड्यात पुन्हा पाणी भरलं जातं आणि पाण्याचा स्पर्श त्यांना होतो, तेव्हा ती अंडी पुन्हा सक्रिय होतात बाप रे. आणि त्यातून पुन्हा अळ्या बाहेर येतात. निसर्गाने त्यांना एक प्रकारची टाईम ट्रॅव्हल किंवा सुप्तावस्थेत राहण्याची ताकदच दिली आहे. हे म्हणजे ती अंडी एखाद्या स्लीपर सेलसारखी वाट बघत असतात की कधी एकदा पाणी मिळेल आणि कधी आपण बाहेर येऊ. अगदी तसंच. समजा या चक्रातून एखादा पूर्ण वाढ झालेला डास बाहेर आला आणि त्याने आपल्याला चावा घेतलाच. आपण नेहमीच्या सवयीने काय करतो? ताप आला की एखादी गोळी घेतो आणि दुर्लक्ष करतो. हो, जी खूप मोठी चूक आहे. पण या पत्रकात डेंग्यू तापाची जी लक्षणे दिली आहेत हं. ती खूपच वेगळी आणि भयानक वाटतात. म्हणजे तीव्र ताप येणे आणि मळमळ होणे ही लक्षणं तर आहेतच, पण डोळ्याच्या खोबणीत दुखणे आणि रक्ताच्या उलट्या होणे या लक्षणांकडे विशेष लक्ष वेधलं आहे. हे साध्या व्हायरल इन्फेक्शनपेक्षा नक्की कसं वेगळं आहे? बघा, साध्या तापात आपलं शरीर फक्त बाहेरील संसर्गाशी लढत असतं, पण डेंग्यूचा विषाणू शरीरात गेल्यानंतर तो थेट आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला आणि रक्तवाहिन्यांना लक्ष्य करतो. अच्छा. तुम्ही जे डोळ्याच्या खोबणीत दुखणे या लक्षणाचा उल्लेख केलात, याला वैद्यकीय भाषेत रेट्रोऑर्बिटल पेन म्हणतात. हा विषाणू डोळ्यांच्या मागच्या स्नायूंना आणि पेशींना संक्रमित करतो, ज्यामुळे तिथे तीव्र सूज येते. अरेचा. हो, आणि डोळ्याची हालचाल करण्यासाठी जे स्नायू वापरले जातात तेच सुजलेले असतात. हां. त्यामुळे जेव्हा रुग्ण आपले डोळे नुसते इकडे तिकडे फिरवतो किंवा वर खाली पाहतो, हो. तेव्हा त्या सुजलेल्या स्नायूंवर भयंकर ताण पडतो. म्हणजे केवळ डोळे फिरवले तरी वेदना होतात. हो, हे दुखणं अगदी असह्य होते. साध्या तापात असं डोळ्यांच्या आतून कधीच दुखत नाही. हे ऐकतानाच माझ्या डोळ्यांवर ताण आल्यासारखं वाटतंय. आणि जे रक्ताच्या उलट्या होणे हे दुसरं गंभीर लक्षण आहे. हे नक्कीच सांगत असावं की शरीरात काहीतरी खूप गंभीर बिघाड झालाय. पण हा विषाणू रक्तापर्यंत कसा पोचतो? डेंग्यूचा विषाणू आपल्या शरीरातील प्लेटलेट्सवर म्हणजेच रक्त गोठवण्यास मदत करणाऱ्या पेशींवर हल्ला करतो. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. हे आपण बऱ्याचदा ऐकतो की डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होतात. हो, पण त्याचबरोबर हा विषाणू आपल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या, ज्यांना कॅपिलरीज म्हणतात, त्यांच्या भिंतींना नुकसान पोचवतो, ज्यामुळे त्यातून रक्त आणि द्रव पदार्थ चक्क पाझरायला सुरुवात होते. बापरे, रक्तवाहिन्यांमधून गळती. हो, याला वैद्यकीय भाषेत कॅपिलरी परमिॲबिलिटी म्हणतात. जेव्हा रक्तवाहिन्यांमधून अशी गळती सुरू होते आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया कमकुवत होते, तेव्हा पोटाच्या किंवा आतड्यांच्या आतील भागात रक्तस्राव होतो. आणि हाच रक्तस्राव रक्ताच्या उलट्यांच्या स्वरूपात बाहेर येत असेल. अगदी बरोबर. या अवस्थेला डेंग्यू हॅमरेजिक फीवर म्हणतात, जो कोणत्याही क्षणी जीवघेणा ठरू शकतो. हे समजून घेणं खूपच गरजेचं आहे की डेंग्यूचा ताप म्हणजे केवळ शरीराचं तापमान वाढणं नव्हे, तर तो रक्तवाहिन्यांवर आणि अंतर्गत अवयवांवर झालेला एक पूर्णपणे सुनियोजित हल्ला आहे. नक्कीच. आता मला वाटतं या आजाराची दाहकता आणि गंभीर लक्षणं पाहिल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे आपण हे सर्व टाळण्यासाठी प्रत्यक्ष काय करू शकतो? आणि तिथेच दौलताबाद आरोग्य केंद्राने दिलेले उपाय कामी येतात. हो ना, त्यांनी अत्यंत सोपे पण प्रभावी उपाय दिले आहेत. मला वाटतं आपण आता आपल्याच घरात एक व्हर्च्युअल फेरफटका मारला पाहिजे. समजा आपण घरातल्या हॉलमधून सुरुवात केली. सगळं अगदी चकचकीत आहे. इथे हा डास कुठे लपलेला असू शकतो? हॉलमध्ये जर तुम्ही नजर फिरवलीत, तर कोपऱ्यात ठेवलेली ती सुंदर फुलदाणी पहा, किंवा शोभेच्या झाडांची पाण्याची बाटली, ज्याला आपण मनी प्लांट म्हणतो. हां, मनी प्लांट तर बऱ्याच जणांच्या घरात असतो. हो, आणि आपण त्यातलं पाणी कित्येक आठवडे बदलत नाही. हे अगदी स्थिर आणि स्वच्छ पाणी आहे, जे घराच्या सुरक्षित वातावरणात आहे. तिथे ऊन, वारा, पाऊस कशाचाच त्रास नाही. डासांसाठी ती एक 5 स्टार प्रसूती कक्षच आहे. हे अगदी खरंय. आपण लक्षच देत नाही त्याकडे. आणि त्यानंतर जर आपण स्वयंपाकघरात गेलो, तर तिथे सर्वात मोठा आणि अदृश्य धोका दडलेला असतो, आपला आधुनिक फ्रिज. फ्रीज सुरक्षित ठेवतो ना? फ्रीज डासांचा अड्डा कसा काय असू शकतो? फ्रीजच्या आत नाही, तर फ्रीजच्या मागे पहा. अच्छा, तो मागचा ट्रे. हो, प्रत्येक आधुनिक फ्रीजच्या मागे एक छोटासा ट्रे असतो, ज्यामध्ये डिफ्रॉस्ट झालेलं पाणी जमा होतं. फ्रीजच्या कॉम्प्रेसरमुळे त्या भागाला एक प्रकारची उबदारपणा किंवा वॉर्मथ मिळत असते. अरेच्चा. म्हणजे बघा, एकीकडे अत्यंत स्वच्छ, स्थिर पाणी आणि दुसरीकडे वाढीसाठी आवश्यक असणारं उबदार तापमान.
हा फ्रीजचा ट्रे म्हणजे डेंग्यूच्या डासांसाठी एक परिपूर्ण इन्क्युबेटर बनतो. हे खरंच धक्कादायक आहे. आपण घराची लादी पुसून चकचकीत करतो, पण महिनोमहिने तो मागचा ट्रे साफ करायचा आपल्या लक्षातही येत नाही. बरोबर. आणि घराच्या बाहेरच्या बाजूला पाहिलं तर पत्रकात कूलर, जुने टायर आणि नारळाच्या करवंट्या यांचाही उल्लेख आहे. पण पावसाळ्यात ह्यात साचलेलं अगदी थोडंसं पाणीही त्यांना पुरेसं असतं का? हो, अगदी थोडंसं पाणीही पुरेसं असतं. नारळाची करवंटी किंवा जुना टायर यांचा आकारच असा असतो की त्यात पाणी साचलं की त्याचं बाष्पीभवन सहसा लवकर होत नाही. म्हणजे ते पाणी तसंच टिकून राहतं. हो, आणि टायरच्या आतल्या गोलाकार भागामध्ये अंधार आणि ओलावा टिकून राहतो, जो अंड्यातून अळ्या बाहेर येण्यासाठी अत्यंत पोषक असतो. त्यामुळे घराच्या परिसरातील अशा वस्तू नष्ट करणं किंवा उलट्या करून ठेवणं हाच एकमेव पर्याय उरतो. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी या पत्रकात एक अत्यंत रंजक उपाय दिलाय. तो म्हणजे कोरडा दिवस किंवा ड्राय डे पाळणे. हो, हा एक अतिशय महत्वाचा उपाय आहे. सामान्यतः ड्राय डे म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर मद्यविक्री बंद असलेला दिवस येतो. पण सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यातून एक दिवस पाण्याची सगळी भांडी पूर्णपणे कोरणी ठेवणं हे एक भन्नाट सूत्र आहे. पण मगाशी तुम्ही म्हणालात की अंडी तशीच चिकटून राहतात. हो, मग फक्त पाणी ओतून देणं पुरेसं नाही का? पूर्णपणे कोरडं का करायचं? तिथेच त्या 7 ते 10 दिवसांच्या जीवनचक्राचं गणित कामाला येतं. जर आपण दर 7 दिवसांच्या आत आपली पाण्याची सर्व भांडी पूर्णपणे रिकामी केली, ती आतून घासून पुसून कोरडी केली आणि मगच त्यात नवीन पाणी भरलं, तर आपण त्या आळ्यांना पूर्ण डास बनण्यापूर्वीच नष्ट करतो. अच्छा, म्हणजे नुसतं पाणी ओतलं तर भागणार नाही. अजिबात नाही. पाणी नुसतं ओतलं तर अंडी भांड्याच्या कडांना तशीच चिकटून राहतील. म्हणून भांडं घासणं आणि ते कोरडं करणं अत्यंत आवश्यक आहे. हे अगदी शत्रूच्या रसद पुरवठ्यावर घाला घालण्यासारखं आहे. म्हणजे हा कोरडा दिवस पाळणे म्हणजे त्या टाइम बॉम्बची टिकटिक कायमची थांबवण्यासारखं आहे तर. अगदी बरोबर. जर आपण आठवड्यातून एकदा ही साखळी तोडली तर डासांची नवीन पिढी जन्मालाच येऊ शकणार नाही. हा एक अतिशय शास्त्रीय आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. या व्यतिरिक्त या पत्रकात एका जैविक किंवा नॅचरल कंट्रोलचा उल्लेख आहे. हौदात गप्पी मासे सोडणे. हो, हा उपाय खूपच उपयुक्त आहे. हे गप्पी मासे मला एखाद्या मोठ्या पाण्याच्या टाकीत गस्त घालणाऱ्या जैविक सुरक्षा रक्षकांसारखे वाटतात. पण हे गप्पी मासेच का? इतर कोणतेही मासे का चालत नाहीत? हां, निसर्गाचा एक अफाट चमत्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. गप्पी माशांची शरीररचना विशिष्ट प्रकारची असते. त्यांचं तोंड थोडं वरच्या बाजूला वळलेलं असतं. अच्छा. आणि आपण आधी पाहिलं तसं डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं लागतं. गप्पी मासे पाण्याच्या पृष्ठभागालगतच पोहतात आणि या अळ्यांना अत्यंत आवडीने खातात. वाह, म्हणजे निसर्गानेच सोय करून ठेवली आहे. हो, आणि एक छोटा गप्पी मासा एका दिवसात 100 पेक्षा जास्त अळ्या फस्त करू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या हौदात किंवा विहिरीत जर आपण रसायने किंवा कीटकनाशके टाकली तर ते पाणी आपणच पिणार आहोत. जे आपल्याच आरोग्यासाठी घातक आहे. बरोबर. त्याऐवजी गप्पी मासे पाण्याचे कोणतेही प्रदूषण न करता डासांची उत्पत्ती मुळापासून नष्ट करतात. हे खरंच थक्क करणारं आहे. निसर्गानेच आपल्याला या समस्येवर एक उत्तम उपाय दिलेला आहे. फक्त आपण त्याचा योग्य तो वापर करणं गरजेचं आहे. नक्कीच. प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याला यात मार्गदर्शन करू शकतं. ते आपल्याला गप्पी मासे उपलब्ध करून देऊ शकतात. पण ते प्रत्येक घरात येऊन फुलदाणीतलं पाणी बदलू शकत नाहीत किंवा फ्रीजचा ट्रे साफ करू शकत नाहीत. हो ना, ती आपली जबाबदारी आहे. अगदी. डेंग्यू आणि मलेरियाचा सामना करण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून राहणं हा खरं तर मूर्खपणा ठरेल. या आजारांचा उगम आपल्या घरातून होतो, त्यामुळे त्याला रोखण्याची जबाबदारी सर्वस्वी आपलीच आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण खूप महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत. आपण पाहिलं की हे डास कसे स्वच्छ पाण्यात वाढण्यासाठी उत्क्रांत झाले आहेत. त्यांची अंडी कित्येक महिने सुप्तावस्थेत कशी जिवंत राहू शकतात हेही आपण समजून घेतलं. हो. डोळ्यांच्या खोबणीत होणाऱ्या असह्य वेदना आणि रक्ताच्या उलट्यांमागील धक्कादायक विज्ञान आपण पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गप्पी माशांसारखे जैविक सुरक्षा रक्षक आणि कोरडा दिवस पाळण्यासारखे अत्यंत प्रभावी उपाय आपण जाणून घेतले. या सगळ्या चर्चेचा गाभा हाच आहे की आगामी 25 एप्रिलच्या जागतिक हिवताप दिवसाच्या आणि 16 मेच्या राष्ट्रीय डेंग्यू दिवसाच्या निमित्ताने आपण फक्त चर्चा करून थांबता कामा नये. बरोबर. या माहितीचं रूपांतर प्रत्यक्ष कृतीत झालं पाहिजे.
रविवारी सकाळी उठून आपण जशी घर साफ करण्याची सवय ठेवतो तशीच सवय कोरडा दिवस पाळण्याची आणि घरातले अदृश्य पाण्याचे साठे तपासून पाहण्याची लावून घेतली पाहिजे. तरच आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकू. अगदी. आणि या निमित्ताने जाता जाता एक विचार मला सर्वांसाठी सोडून द्यावासा वाटतो. दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या पत्रकाने आणि आजच्या आपल्या विश्लेषणाने एका अत्यंत विडंबनात्मक वास्तवाची जाणीव करून दिली आहे. ती कोणती? आपला आधुनिक कूलर, घरातली सजावटीची फुलदाणी हेच आज आपले सर्वात मोठे शत्रू बनत आहेत. खरंय. जर हे इवलेसे डास आपल्या आजच्या अतिआधुनिक आणि स्वच्छ जीवनशैलीशी इतक्या हुशारीने जुळवून घेऊ शकत असतील तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. सोय आणि स्वच्छतेच्या नावाखाली आपण आपल्या घरात, आपल्या जीवनशैलीत अजून कोणते असे अदृश्य धोके नकळतपणे जोपासत असू? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या सुरक्षिततेची व्याख्याच तर आपल्याला धोक्यात टाकत नाहीये ना? यावर नक्की विचार करा.